जय शिवराय मित्रांनो, सह्याद्रीची उंची समुद्र सपाटीपासून किती आहे व ही उंची दिसते कशी, या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला मिळवायची असतील तर आपण रतनगडावर जायला हवं. कारण कोकण ते घाटमाथा व घाटमाथा ते बालेकिल्ला अशी दुहेरी उंची एकाच ठिकाणावरून आपल्याला पाहता येते. सह्याद्रीतील रत्न म्हणून ज्या किल्ल्याचा नाम उल्लेख घेतला जातो त्या रतनगडची आज आपण सफर करणार आहोत. चला तर मग रतनगड किल्ला पाहूयात गरुडाच्या नजरेतून. अहमदनगर जिल्ह्यामधील अकोले तालुक्यात स्थित असणारा हा रतनगड किल्ला म्हणजे एक अतिशय खतरनाक ट्रेक मानला जातो. ठाणे व नगर या दोन जिल्ह्यांच्या सीमांना विभक्त करणारा हा गड खूपच पुरातन व प्राचीन असा आहे. येथून पश्चिम बाजूस शहापूर तालुक्याचा प्रदेश लागत असून गडावरून ही एक सलग खोली पाहता येते. म्हणजेच आपण बरेचसे गड असे पाहिलेले असतील की जे सह्याद्रीच्या पर्वतरांगेंच्या आधीमध्ये स्थित आहेत, जिथे जाण्यासाठी आपण आपल्या वाहनाने पायथ्याशी जातो व तेथून गड चढायला सुरुवात करतो. परंतु रतनगड किल्ला जर आपल्याला ठाणे जिल्ह्यातून करायचा असेल तर गुंडेगाव मार्गे आपण सांदन व्हॅलीला पोहोचतो व तिथून साम्रद मार्गे रतनगडावर जाता येते. म्हणजेच 3700 फुटांचा कडा हा एक सलग पार करावा लागतो. ज्यांना ट्रेकिंगमध्ये थ्रिलिंग अनुभवायचा असतो असे हौशी ट्रेकर्स फक्त या मार्गे रतनगड ट्रेक करतात आणि गडावर पोचल्यानंतर कडेलोट पॉईंटवरून खाली 3700 फुटांची दरी पाहतात तेव्हा स्वतःवर स्वतःचा विश्वास बसत नाही की इतक्या खोलीतून आम्ही चढून आलो म्हणून. आपण थोडक्यात या गडाचा इतिहास समजून घेऊ. इसवी सन 1630 मध्ये मोगलांवर आक्रमण करून शहाजीराजे यांनी महादेव कोळी सरदार आणि इतर मराठा सरदार यांना हाताशी धरून हा किल्ला मराठीशाहीत आणला होता. पण पुढे निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न जेव्हा झाला तेव्हा मोघल विजयी झाले आणि माहुलीच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांना दिला गेला. पुढे इसवी सन 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची उत्तर मोहीम मोरोपंत पिंगळे आणि स्थानिक महादेव कोळी सरदार यांच्या मदतीने घेण्यात आली आणि तेव्हा हा किल्ला स्वराज्यात आणला गेला. पुढे इसवी सन 1664 मध्ये सुरतेच्या स्वारीवरून परतताना राजांनी ह्याच किल्ल्याचा आश्रय घेतला होता. कारण भौगोलिक परिस्थिती, रतनगडाची भौगोलिक परिस्थिती इतकी मजबूत आहे की सहजासहजी या किल्ल्यावर कोणी आक्रमण करणार नाही आणि म्हणून सुरतेवरून आणलेला लुटीचा मुद्देमाल हा महाराजांनी याच किल्ल्यावर ठेवला होता. पुढे इसवी सन 1688 मध्ये मोगलांची दक्षिण स्वारी झाली. त्या दरम्यान नाशिक, जुन्नर व कल्याण येथील मोगल सरदारांनी जव्हारच्या मुकणे राजाला आपल्या हाताशी धरून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पुढे इसवी सन 1720 मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला. तेव्हा या मोहिमेचे नेतृत्व बाळाजी विश्वनाथ यांनी केले होते आणि या मोहिमेनंतरच खुश होऊन छत्रपती शाहू महाराजांनी पेशवे या पदाची नियुक्ती केली गेली. पुढे इसवी सन 1750 मध्ये पेशव्यांनी स्वतंत्र राजूर प्रांत तयार करून त्याचे मुख्यालय हे रतनगडावर केले आणि येथे सुभेदार म्हणून महादेव कोळी समाजाचे जावजी हिराजी बांबळे यांची नियुक्ती केली. याच काळात राजूर प्रांताचा विकास हा भरभराटीने होत गेला व गडावर सुद्धा अनेक छोटी मोठी बांधकामे करण्यात आली. रतनगड किल्ला एवढा बलाढ्य व बुलंद होता की प्रत्येक शासक आपल्या राज्यातील मौल्यवान वस्तू ह्या इथेच ठेवत होता. म्हणजे दागदागिने, हिरे मोती, माणिक, पाचू, रत्न हे सारे या किल्ल्यावरच ठेवून देत असत.
स्वराज्यात सुद्धा स्वराज्याची तिजोरी म्हणूनच रतनगडाकडे पाहिले जाई आणि म्हणूनच ब्रिटिशांनी सर्व प्रयत्न पणाला लावून रतनगडाला जिंकून घेतले। जेव्हा रतनगड ब्रिटिशांच्या ताब्यात आला तेव्हा या गडावरून अमाप संपत्ती ही लुटली गेली। जाणकार असे म्हणतात की जवळपास 2 गाड्या भरून सोनं हे रतनगडावरून ब्रिटिशांनी आपल्या मायदेशी नेले। पुराणात सुद्धा रतनगडाचा व येथून वाहणाऱ्या अमृतवाहिनी नदीचा उल्लेख सापडतो। पुराणात असा उल्लेख आहे की समुद्रमंथन झाल्यावर देव आणि दानव यांच्यामध्ये समुद्रातून निघालेल्या अमृताची वाटणी करण्याचे ठरले व नेवासे या ठिकाणी देवांनी अमृत प्राशन केले। त्याच पंक्तीमध्ये राहू नावाचा एक दानव असून त्याने अमृत प्राशन केले होते। हे जेव्हा विष्णूंना समजलं तेव्हा मोहिनी रूप धारण करून त्यांनी त्या दानवांचा शिरच्छेद केला। त्याचवेळीस त्या दानवाचे धड हे राऊरी या ठिकाणी पडले तर शिर रतनगडावर पडले व त्याच्या कंठातील अमृताची धार गडावरून वाहू लागली। त्याच काळापासून त्या धारेचे रूपांतर हे नदीमध्ये झाले आणि त्याच नदीला अमृतवाहिनी असे नाव पडले। अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण सरळ सोट कातळ कड्यांचा रतनगड किल्ला पाहिला। हा किल्ला आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा। आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय शिवराय।